आकाशवाणीसाठी पुणे केंद्र आहे. मधुरवाणी 398 मीटर अर्थात 792 किलोहर्ट्झवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर जगात सर्वदूर. संध्याकाळचे 6:30 वाजले. ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम अमृत कलश ऐकूया. सरळ जाऊया निसर्गात या विषयावर लक्ष्मण शिंदे यांचं भाषण आज आपण ऐकणार आहोत. श्रोतेहो नमस्कार. मी लक्ष्मण शिंदे चला जाऊ निसर्गाच्या विषयावर आज आपल्याशी संवाद साधणार आहे. ज्येष्ठांनी निसर्गात जाताना कोणती काळजी घ्यावी हे सांगणार आहे. तसंच पुणे शहर परिसरातील एक दिवसाची निसर्ग सहलीची काही ठिकाणेही सुचवणार आहे आणि ऐकवणार आहे माझ्या काही निसर्ग कविता. मी वन विभागाची 31 वर्ष 2 महिने निष्कलंक सेवा करून सन्मानाने सेवानिवृत्त झालेला आहे. वन विभागाच्या माध्यमातून शासन निसर्गाचे संवर्धन व संरक्षण करत आहे. जो या विभागात नोकरी करतो तो खरंच भाग्यवान आहे. वन विभागाची नोकरी माझ्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने व आयुष्य वाढवण्याच्या दृष्टीने मोलाचे योगदान ठरलेलं आहे. वन विभागाची सेवा बजावत असताना फक्त पोटा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आपली नोकरी आहे असे मी कधीच समजलो नाही. तर निसर्गाने आपल्याला न मागता भरभरून दिलेला आहे, देत आहे आणि सदैव देतच राहील. मग आपणही निसर्गाचं काही देणं लागतो, पण आपण निसर्ग जपण्यासाठी काहीच करत नाही. हे माझ्या खूप लवकर लक्षात आलं. निसर्ग जपण्यासाठी आपल्याला काय करता येईल याचा मी अभ्यास केला. त्याप्रमाणे स्वतःमध्ये बदल करून निसर्ग संरक्षण आणि संवर्धन यामध्ये हिरिरीने नुसता भाग घेतला नाही तर मला त्याचा छंदच लागला. यासाठी वन विभागाची साथ होती. वेळ काढून निसर्गात फिरू लागलो आणि यामुळेच आजपर्यंत मला कोणताही मोठा औषध उपचार करावा लागलेला नाही. हेही निसर्गाचंच देणं आहे. निसर्गाच्या सान्निध्यात वावरत असताना उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या वेगवेगळ्या ऋतूत वेगवेगळे सुख समाधान अनुभवायला मिळाले. प्रत्येक वेळी नवा अनुभव, नवं सुख याबाबत मी नशीबवान आहे आणि याच अनुभवातून आपलं आयुष्य कसं जगलं पाहिजे हेही समजत गेलं. मी नोकरीतून सेवानिवृत्त झाल्याने मीही आता ज्येष्ठांच्या उंबरठ्यावर उभा आहे. परंतु मी तसं मनाला अजून सांगितलं नाही. माझी सहकारी, अधिकारी, मित्र, वर्ग हे सुद्धा म्हणतात की तू अजूनही वयस्कर दिसत नाही. त्यामुळे मनाला अजूनही उभारी येते आणि निसर्गात फिरण्यासाठी मनोदरी वाटतं. माझी वन विभागाच्या नोकरीचा जास्तीत जास्त काळ निसर्गाच्या कुशीत सह्याद्रीच्या कडेपठाराच्या सान्निध्यात म्हणजे भोर, वेल्हा या परिसरात गेला आहे. त्यामुळे गड किल्ले, दऱ्याखोऱ्या, घनदाट जंगले हे फिरण्याचे मला भाग्य लाभले आहे. तारुण्यात आपण कुठेही गड किल्ले, घनदाट जंगले, अवघड वाटणाऱ्या पायवाटा फिरू शकतो. निसर्गाचा आनंद मनसोक्त घेऊ शकतो. प्रत्येकाने तो आनंद घेतला पाहिजे. परंतु आपण जेव्हा वार्धक्याकडे झुकतो तेव्हा मनाला थोडीशी बंधनं घालावी लागतात. बंधनं म्हणजे निसर्गात फिरायचं नाही असं नाही, तर काही ठराविक ठिकाणं निवडून आपल्या जिवलग मित्राबरोबर, कुटुंबासोबत निसर्ग फिरलाच पाहिजे. शक्यतो फिरताना सपाट किंवा कमी उंचीची निसर्ग ठिकाणं निवडावी, जेणेकरून आपल्याला ती सहज चढता येईल आणि आयुष्याच्या घडामोडीत जे काही आपले शारीरिक बदल झालेले असतात, गुडघेदुखी वगैरे याच्यापासून सावधानता बाळगावी म्हणून शक्यतो सपाट किंवा कमी उंचीची निसर्ग ठिकाणे निवडावी. जे ठिकाण निवडले आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी जास्तीत जास्त 2 ते 2.5 तासाचा प्रवास असावा. प्रवास जास्त झाल्यास थकवा येऊ शकतो. जे ठिकाण निवडले आहे त्या ठिकाणीची पूर्ण माहिती असल्याशिवाय निसर्गात फिरण्यास जाऊ नये किंवा आवश्यकता वाटल्यास त्या ठिकाणाचा अनुभवी माणूस घ्यावा. ज्यांना औषधं सुरू आहेत त्यांनी आपली औषधं सोबत ठेवणे आवश्यक आहे. कारण बरेच ज्येष्ठांना अनेक आजार जडलेले असतात, कारण आपण निसर्गात फिरत नाही, निसर्गातले आनंद घेत नाही. त्यामुळे बरेच आजार आपल्याला येऊ शकतात. निसर्ग ठिकाण पाहण्यासाठी जाताना भरपूर पाणी व जेवणाची व्यवस्था असावी. ज्येष्ठांच्या यादीत असणाऱ्या लोकांनी शक्यतो निसर्ग सहली आयोजित करताना त्या हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात आयोजित करायला. कारण त्याचं असं आहे की पाऊस पडत असतो, निसर्गात नदी, नाले, ओढे मोठ्या प्रमाणात असतात आणि जर पावसाचे प्रमाण वाढलं तर आपल्याला ते अडचणीचं ठरतं किंवा चिखल झालेला असतो. चिखलातून चालताना पाय घसरू शकतो. पावसाळ्यात निसर्गात फिरण्याची मनात इच्छा झाल्यास त्या भागात जास्त पाऊस पडतोय त्या भागात जाऊ नये. त्याचं कारण असं की घसरडी ठिकाणे होऊ शकतात.
कसरडी ठिकाणे निवडू नयेत. नदी नाले असणाऱ्या परिसरात पावसाळ्यात निसर्ग सहली काढू नयेत. निसर्गात मनसोक्त फिरा, निसर्गाचा आनंद घ्या. निसर्गात फिरताना प्राणी पक्षी पाहत असतानाच झाडं वेली यांच्याकडे लक्ष द्या आणि त्यांच्या गरजा जाणून घ्या. आपल्याला नक्कीच आपले आयुष्य जगण्यासाठी त्याचा फायदा होईल. निसर्गात अनेक अशा अद्भुत घटना आहेत, पण निसर्गाकडे नक्कीच तुम्हाला फिरावं लागेल. जंगल सहलीवर सहल करूया जंगलाची एक कविता मी त्याच्यावर लिहिली. कवितेचं मी तुमच्या पुढे सादरीकरण करतो. सहल करूया जंगलाची. डोंगर दऱ्या कड्या कपारी घरटी पाहू पक्ष्यांची, चला जाऊया फिरू डोंगरी, सहल करूया जंगलाची. फुलपाखरे गोळा होतील, फिरतील सारी भोवताली, फिरूया जंगल गाऊ गाणी, झाडे पाहू मोठाली. सळसळ करती वाऱ्यावरती हिरवी पाने वृक्षांची, चला जाऊया फिरू डोंगरी, सहल करूया जंगलाची. बसून वेलीच्या झोक्यावरती गाणे गाऊ जंगलाची, किती मजा त्या जंगलामध्ये, जत्रा पाहू प्राण्यांची. कळकळ करती झरे इथले, चाखू चौथ्या पाण्याची, चला जाऊया फिरू डोंगरी, सहल करूया जंगलाची. कोकिळ गाते आनंदाने, कोकिळ गाते आनंदाने, राघू बोले मैनेची, राहू आपण आनंदाने, नाते जपूया जंगलाशी. माणसालाही सांगू आपण, काय माणसाला सांगायचंय बघा, माणसालाही सांगू आपण, नको दुश्मनी जंगलाची, चला जाऊया फिरू डोंगरी, सहल करूया जंगलाची. चला जाऊया फिरू डोंगरी, सहल करूया जंगलाची. अशी ही कविता सांगून जाते की तुम्ही निसर्गात फिरताना काय काय केलं पाहिजे. नुसतं निसर्गात फिरायचंय तर मजा घेतली पाहिजे. म्हणून जे निसर्गात उपलब्ध असेल त्याचा अनुभव घेतला पाहिजे. जसं की आपण चांगल्या ठिकाणी निसर्गात फिरत असतो त्यावेळेस खळखळ करणारं पाणी वाहत असतं. तुमच्या पाण्यापेक्षा ते पाणी कितीतरी पटीने चांगलं असतं. त्या जंगलातलं पाणी प्या. तुम्ही फिरत असताना वेली दिसतील. तुम्ही जे झोके बांधून घराकडे खेळत असता त्या झोक्यावर जसं खेळता तसं जंगलात फिरताना जसे वेली असतात त्या वेलीवर बसा, उड्या मारा. आवश्यकता वाटली तर छोट्या छोट्या झाडावर चढून गंमत घ्या. म्हणजे तुम्ही तरुण होऊन जंगलामध्ये फिरा, असं माझं या कवितेतून सांगणं आहे की तुम्ही जंगलात फिरताना अगदी लहान व्हा. लहान झाल्याशिवाय तुम्हाला जंगलाचा आनंद घेता येणार नाही. म्हणून तुम्ही जंगलाकडे जाताना लहान होऊन जा. माझ्या अनुभवातून भोर, वेल्हे, पुरंदर तालुक्यात निसर्ग अनुभवण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत, पण त्यापैकी मी काही ठराविक ठिकाणं तुम्हाला सुचवतो. पुणे जिल्ह्यातील भोर, वेल्हा परिसरातील एक नसरापूर जवळ ठिकाण बनेश्वर महादेव देवस्थान, अगदी सुंदर देवस्थान आहे. त्या ठिकाणी पावसाळ्यात जायला सुद्धा अडचण नाही आणि ज्येष्ठांना सहज जाता येईल असं ठिकाण. पुण्यापासून अगदी जवळ 35 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. ज्येष्ठांसाठी एक दिवसाची सहल या ठिकाणी होऊ शकते. वर्षभरात कधीही आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो, पाहू शकतो, आनंद घेऊ शकतो. असंच एक दुसरं ठिकाण आहे बोरवेल्ला ठिकाणात, म्हणजे वेल्ह्याच्या अगदी टोकावरती मडेघाट म्हणून एक ठिकाण आहे. केळद या ठिकाणी वेल्हा आणि महाड यांच्या हद्दीवर हे मडेघाट हे ठिकाण आहे. पश्चिम घाटातील सह्याद्रीच्या रांगामध्ये असलेले हे निसर्गरम्य ठिकाण. घाटवळणाचे रस्ते, चोबाजूला दिसणारी झाडे, डोंगरावरून कोसळणारे धबधबे, जाताना लागणारा राजगड व तोरणा किल्ल्याचे दर्शनही होते. या रस्त्यावरून जाताना अनेक निसर्गरम्य पावसाळ्यात धबधबे दिसतात आणि या ठिकाणी पावसाळ्यात जायला काही हरकत नाही, पण थोडीशी फक्त इथं जाताना काळजी घ्यावी लागते. मडेघाटावरून निसर्गरम्य कोकण कड्याचं दर्शनही होते. कधी जावं लागेल या ठिकाणी ते पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर, म्हणजे ऑक्टोबर नंतर व डिसेंबर पर्यंत. दुसरं ठिकाण झालं तर रायरेश्वर पठार, भोर आणि वाईच्या हद्दीवर, ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी जिथं शपथ घेतली त्या ठिकाणचं रायरेश्वर पठार. या ठिकाणी जायला सुद्धा सुंदर रस्ते आहेत. या ठिकाणी कधी जावा तर पावसाळा संपल्यानंतर कधीही आपण या ठिकाणी जाऊ शकतो. पावसाळ्यात म्हणजे तिथं चढण थोडीशी अवघड असल्यामुळं पावसाळ्यात जाणं शक्यतो ज्येष्ठांनी. या ठिकाणी विशेष बाब म्हणजे त्या रायरेश्वराच्या पठारावर त्या ठिकाणी एकाच ठिकाणी एक 50 मीटरच्या परिसरात 7 रंगाच्या मात्या आढळून येतात. म्हणजे त्या जर अनुभव घ्यायचा असेल तर तिथं फक्त उन्हाळ्यात जावं लागतं.
मंदिरापासून किमान 1-1.5 किलोमीटर चालत जाऊन आपल्याला ते ठिकाण पाहून त्या ठिकाणी एकाच ठिकाणी 7 कलरच्या मात्या मिळतात आणि त्या आपल्या हातात घेऊन आपण ते पाहू शकतो. दुसरं ठिकाण असेल सासवडच्या परिसरात म्हणजे कानिफनाथ मंदिर. बोगो या ठिकाणी पुरंदर तालुक्यात डोंगरावर बसलेले निसर्गरम्य असे कानिफनाथाचे मंदिर आहे. आणि या ठिकाणी ज्येष्ठच काय लहान मुलांपासून सर्वच जण या ठिकाणी जाऊ शकतात. कारण चालण्याचा प्रश्न नाही, गाडी पार मंदिरापर्यंत जाते. 1 दिवसाची सहल आपण तिथं काढू शकतो. त्यानंतर सती बालाजी मंदिर केतकावळ्याला आहे. हे केतकावळ्याचं मंदिर सुद्धा अगदी सुंदर आणि निसर्गाच्या जवळ आहे. पुरंदर तालुक्यात बालाजी मंदिर, पुरंदर किल्ला, नारायणपूरचं दत्त मंदिर, खंडोबा जेजुरीचं मंदिर, भुलेश्वर माळशिरस मंदिर निसर्गाने समृद्ध अशी हे ठिकाणं आहेत. या ठिकाणी कधी जावं तर या पुरंदर तालुक्यातील कुठल्याही पर्यटन स्थळाला भेट द्यायला वेळ काळ लागत नाही. पुरंदर किल्ला पाहण्यायोग्य किल्ला आहे. तिथं जाता येऊ शकतं. निसर्गाने समृद्ध असा निसर्गाची आवड असणाऱ्यांनी तसेच ऐतिहासिक ठिकाणी पाहण्याची आवड असणाऱ्या ज्येष्ठांनी पुरंदर व सिंहगड किल्ला अवश्य निवडावा. अशी पुणे जिल्ह्यातील मी फक्त भोरवेला पुरंदर ठिकाणाची पर्यटन स्थळ आपल्याला सुचवली. तेही सर्वच नाहीत, ठराविक सांगितले. खरं तर माणसाला निसर्गाचं वेळ असणं गरजेचं आहे. निसर्ग माणसासाठी एवढं करत असतो परंतु माणसाला त्याची जाण नाही. माणूस निसर्ग संवर्धनासाठी काही करत नाही, उलट पक्षी नुकसान जास्त करतो निसर्गाचं. म्हणून निसर्गात फिरताना निसर्गाला कोणताही धोका आपल्यापासून होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे. असंच फिरत असताना निसर्गात काय काय घडतंय आणि फिरल्यामुळं निसर्गात आपल्याला पाहायला मिळतं आणि हे निसर्ग गीत मी एक तयार केले आणि हे निसर्ग गीत मी तुमच्या पुढं सादर करतो. चला जाऊ निसर्गात गाणं गाऊ तिथं, चला जाऊ निसर्गात गाणं गाऊ तिथं, मानसात निसर्गाचं घट्ट करू नातं, मानसात निसर्गाचं घट्ट करू नातं, रोप लावू डोंगराला हिरवं करू रानं, रोप लावू डोंगराला हिरवं करू रानं, दाटी करू डोंगराला कमी करू ऊन, बोलावून पावसाला दुष्काळाला मात, बोलावून पावसाला दुष्काळाला मात, चला जाऊ निसर्गाचं गाणं गाऊ तिथं, चला जाऊ निसर्गाचं गाणं गाऊ तिथं, आळंदीत माऊलीच्या पिंपळाची छाया, आळंदीत माऊलीच्या पिंपळाची छाया, देऊगावी तुक्याच्या त्या झाडावर माया, देऊगावी तुक्याच्या त्या झाडावर माया, झाडालाही देव मानो जोडू झाडा हात, झाडालाही देव मानो जोडू झाडा हात, चला जाऊ निसर्गाचं गाणं गाऊ तिथं, चला जाऊ निसर्गाचं गाणं गाऊ तिथं, देऊ एक ललकारी झाडे लावा दारी, देऊ एक ललकारी झाडे लावा दारी, जिथं तिथं मोकळीक लावू झाडे सारी, जिथं तिथं मोकळीक लावू झाडे सारी, जाग करू माणसाला पेटवून वात, जाग करू माणसाला पेटवून वात, चला जाऊ निसर्गात गाणं गाऊ तिथं, चला जाऊ निसर्गात गाणं गाऊ तिथं, पंढरीच्या विठोबाची नित्य करू वारी, पंढरीच्या विठोबाची नित्य करू वारी, वारीच्या त्या वाटेवर झाडे लावू सारी, वारीच्या त्या वाटेवर झाडे लावू सारी, झाडाच्या त्या सावलीत रमू अभंगात, झाडाच्या त्या सावलीत रमू अभंगात, चला जाऊ निसर्गात गाणं गाऊ तिथं, चला जाऊ निसर्गात गाणं गाऊ तिथं. अशा पद्धतीने निसर्गात आपण फिरत असताना निसर्गात घडणाऱ्या घटनांचा अनुभव आणि निसर्गासाठी आपण काय देऊ शकतो याचं वर्णन थोडक्यात या गीतामार्फत केलेलं आहे. आपण निसर्गात फिरत असताना आपल्याला मान्य करावं लागतं की सर्वच ज्येष्ठ निसर्गासाठी काढून आनंद व्यक्त करू शकत नाही. कारण प्रत्येक ज्येष्ठांच्या अनेक व्याधी असतात किंवा अनेक कारणं असू शकतात. बऱ्याच ज्येष्ठांना अनेक संकटांना तोंड देऊन जगावं लागतंय. काही जण घरात आनंद व्यक्त करून दिवस ढकलत असतात. काहीच्या नशिबी वृद्धाश्रम आलेले आहेत. काही जण तर यापेक्षा खडतर आयुष्य जगताना दिसतात. जो तो आपापल्या परीने जीवन जगत आहे. परंतु जगताना आपल्याला निसर्गाने जे दिलं आहे जपलं पाहिजे. म्हणून जसं शक्य आहे तसं निसर्ग संवर्धन व संरक्षण करण्यासाठी आपण आजकाल पाहतो की ज्येष्ठ संघ तयार झालेले आहेत. ज्या त्या संघाच्या मार्फत वृक्ष लागवड करतो किंवा जनजागृतीसाठी आपण अनेक मेळावे घेतो आणि अशा मेळाव्याच्या याच्यातून आनंद व्यक्त करत असताना निसर्ग संवर्धन कसं होईल याकडे लक्ष दिलं
तर आपल्याला जगता येऊ शकतं. खरं तर आपण निसर्गात फिरत असताना निसर्गाशी बोललं पाहिजे, झाडं वेलीशी बोललं पाहिजे. दर्या खोऱ्या जंगल किल्ले या ठिकाणी जर निसर्ग सहजी काढली तर प्रथमतः आपण निसर्गाला महत्व दिलं पाहिजे. कारण आपल्याशी किंवा मित्रांशी सतत बोलत असतो. निसर्गाशी बोललं पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे, तर शांत गडबड गोंधळ किंवा मोठ्या आवाजात न बोलता आपल्या पायाचाही आवाज येणार नाही अशा पद्धतीने जर आपण निसर्गात फिरलो, काय बोलतात, झाडं वेली आपल्याशी बोलतात का, याचं बारकाईने जर निरीक्षण केलं पाहिजे. माणसाचं जीवन आणि झाडावरच्या पाल्याचं जीवन कसं असतं याचं मी थोडक्यात वर्णन केलेलं आहे, ते मी तुमच्या पुढे सादर करतो. आयुष्य पानाचं. मी पाहिले पानाला अंकुरापासून पानात रूपांतरित होताना. मी पाहिले पानाला अंकुरापासून पानात रूपांतरित होताना, फांदीवर लोळताना, फांदीवर खेळताना. मी पाहिले पानाला तारुण्यात येताना. मी पाहिले पानाला झाडात रंग भरताना, आश्रितांना सावली देताना. पाहिले पानाला आनंदित होताना. मी पाहिले पानाला फांदीला बिलसताना, शेंडीपासून देठापर्यंत रंगरूप बदलताना, आश्रित होताना. मी पाहिले पानाला वार्धक्याकडे झुकताना. मी पाहिले पानाला फांदीवरून गळताना, जमिनीवर पडताना, बुंद्याजवळ लोळताना. मी पाहिले पानाला असह्य होताना. मी पाहिले पानाला असह्य होताना. मी पाहिले पानाला कोणी दिलास पाय तर आवाज करताना. मी पाहिले पानाला कोणी दिलास पाय तर आवाज करताना, तुकडे तुकडे होताना, वाऱ्यासंग उडून जाताना. मी पाहिले पानाला आयुष्य संपवताना. मी पाहिले पानाला. असं ही आयुष्य पानाचं. तसंच आपलं आयुष्य या पानाप्रमाणेच आहे का, याचा एक प्रश्न पडतो. कारण पान जसं अंकुरतं, फुलतं, झाडाला हसवतं, खेळवतं, झाडाबरोबर खेळतं, वाऱ्याबरोबर खेळतं, आपलंही तसंच जीवन आहे. आपणही जन्म होऊन असंच जीवन जगत असतो. पण तारुण्यातून जेव्हा आपण वार्धक्याकडे झुकतो तसं ती पानही गळून पडतं, आयुष्य आपलं संपवतं, खाली वाळून जातं. तसंच आपलं आयुष्य आहे का, हा मला प्रश्न पडतो. म्हणून निसर्गात फिरताना अशा काही गोष्टी असतात त्या आपण अनुभवल्या पाहिजेत आणि त्याप्रमाणे निसर्गाला जपलं पाहिजे. आपण ज्येष्ठ आहोत, पण आता ज्येष्ठ झालं मी काहीच करू शकत नाही असा विचार करून जर जगायचं म्हणलं तर आपल्याला अनेक प्रसंगांना तोंड द्यावं लागतं. तर आपण अजून तारुण्यात आहोत असं जर आपण जगत गेलो तर नक्कीच आपल्याला कुठल्याही गोष्टीची कमतरता वाटणार नाही असं मला तरी वाटतं. तुमचं जीवन कसं जगत असाल ते तुम्हाला, खरंच तुम्ही त्या आनंद जितकं तुम्हाला जिथं आनंद घेता येईल तसं जीवन आपण जगलं पाहिजे. ज्येष्ठच काय, तारुण्य आपण ज्येष्ठ आहोत हाच मनातून प्रश्न काढून टाकला पाहिजे. पहिलं तर आपण ज्येष्ठ नाही, तारुण्यात आपण कायम आहोत असंच आपण जगलं पाहिजे, तरच खरं जीवन जगू शकतो. आणि जर असंच जर आपण निसर्गात फिरत जर जीवन जगत गेलो तर नक्कीच आपल्या आयुष्यात वाढ होऊ शकते, याचा मला अनुभव आहे. आपण तारुण्यातून वार्धक्याकडे झुकत असताना बऱ्याच प्रसंगांना आपण तोंड दिलेलं असतं आणि हे प्रसंग प्रत्येकावर आलेले असतात. म्हणजे कुणीही जन्मजात सुख घेऊन आलेलं नाही किंवा मरताने सुख घेऊन मरणार नाही. सुख दुःख प्रत्येक क्षणाला आपल्या वाट्याला कुठली येतील हे कुणाला सांगता येऊ शकत नाही. म्हणून जगताना आजचा क्षण आपण आनंदात जगला पाहिजे. कुठल्याही क्षणी कुठलीही संकट तारुण्यात असू द्या नाहीतर ज्येष्ठांवर असू द्या, कुठेही कुणालाही प्रसंगांवर कुठलंही दुःख कधी येऊ शकतं. म्हणून आपण जगत असताना आनंदात घालवले पाहिजे, प्रत्येक क्षण आनंदात घालवला पाहिजे. आपण कसं जगत आलो तर एक त्या आयुष्याच्या वाटेवर अशी एक मी कविता लिहिली आणि ती कविता मी तुमच्या पुढे सादर करतो. बघा, खूप सारे खड्डे होते जीवनाच्या या वाटेवर. खूप सारे खड्डे होते जीवनाच्या या वाटेवर, कधी छोटे कधी मोठे, नेहमीच त्या वाटेवर. सामना करत गेलो त्या साऱ्या अडचणीचा, लक्ष होते माझे फक्त त्या यशाच्या वाटेवर. जीवनात आली अनेक वळणं चढ आणि उतार, गाडीत गेलो त्यांना खड्ड्यात, हिमतीने त्या वाटेवर. फिरावे वाटले माघारी पाहून त्या संकटांना,
पण दूरवर गेलो त्यांना पुन्हा त्याच वाटेवर संघर्ष करत चाललो आहे मी. संघर्ष करत चाललो आहे मी नेहमी आयुष्यात. संघर्ष करत चाललो आहे मी नेहमी आयुष्यात. यश निश्चित मिळेल हो कष्टाच्या त्या वाटेवर. यश निश्चित मिळेल हो कष्टाच्या त्या वाटेवर. जीवन आपलं आहे, आपण कसं जगावं ते आपला प्रश्न आहे. जीवनाच्या वाटेवर अनेक संकट आहेत. त्याच प्रमाणात जेवढी संकट आहेत तेवढाच आनंदही आहे. म्हणून संकटांना काय वेळेस तर अंगावर घेण्याची, शिंगावर घेण्याची आपली तयारी पाहिजे आणि त्याच्यातून आपल्याला आनंद कसा घेता येईल, त्या संकटांवर मात करून आपल्याला आनंद कसा घेता येईल याचं आपण निश्चित अभ्यास करून त्यावरती चाललं पाहिजे. म्हणून मी सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो की आपण जीवन जगत असताना संकट कितीही मोठं असू द्या, त्या संकटानं आपण पुढं गेलं पाहिजे. ज्येष्ठ म्हणून आपलं जगलं नाही पाहिजे. आपण तरुण आहोत आणि तारुण्यात आपण जगतोय, असंच आपण जगलो तर आपलं आयुष्य नक्की सुखमय ठरेल. म्हणून मी सांगतो निसर्गात फिरा, निसर्गाचा आनंद घ्या. निसर्गाने जे दिलं आहे आपल्याला ते निसर्गाला परत देण्यासाठी आपण काम केलं पाहिजे. निसर्गाला जगवण्यासाठी, निसर्गाचं संवर्धन करण्यासाठी आपण जगलं पाहिजे. म्हणून निसर्गाकडे चला. होते हो अशाच काही विषयासह आपण पुन्हा भेटू. नमस्कार. श्रोतेहो, ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम अमृत कलश या अंतर्गत आज चला जाऊया निसर्गात या विषयावरती लक्ष्मण शिंदे यांचं भाषण आपण ऐकलं. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रवींद्र कुलकर्णी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.